कांद्याचे बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढतील असं एकंदर चित्र आहे. कारण सध्या काही व्यापारी वेगवेगळ्या माध्यमांमधनं, YouTubeमधनं किंवा चॅनलमधनं ज्या पद्धतीनं वक्तव्य करत आहेत, विशेषतः नाशिकमधले, मनमाडमधले, त्यावरनं असंच लक्षात येतंय की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे आता 1400 आहे, कदाचित 2400-2500 रुपये होऊ शकतात. आणि त्याची या व्यापाऱ्यांना भीती वाटत असावी. कारण 1400चे जर 2400 किंवा 2500, 4000, 5000 असे बाजारभाव वाढले, तर आपल्या खिशाला जास्त बोजा पडेल. आणि एवढे वाढीव पैसे आणायचे कुठून? आणि एवढे पैसे नसतील, एवढे बाजारभाव आपण देऊ शकणार नसू, तर कॉम्पिटिशनमधनं आपण बाहेर फेकले जाऊ आणि परिणामी आपलं नुकसान होईल, आपलं सगळं संपून जाईल. आणि आतापर्यंतची आपली जी बाजार समितीची वाटचाल पूर्ण थांबेल, आपला व्यापार थांबेल. तर आजचा विषय अतिशय वेगळा आहे, महत्त्वाचा आहे. आज मी बाजारभावाचे अंदाज सांगणार नाहीये, पण कोणीतरी या विषयावर बोलायला पाहिजे होतं. गेले 2 दिवसांपासून हा जो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत आणि ज्या बातम्यांचा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनांचा जो तमाशा चाललेला आहे, या तमाशावर कोणीतरी बोलायला गरजेचं होतं. पण दुर्दैवानं कुठलंही माध्यम आणि कुठल्याही पेड पत्रकार याच्याविषयी भूमिका घेणार नाहीत. किंबहुना हा सगळा तमाशाच पेड आहेत की काय, याची आता शंका आहे. तर ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विषय महत्त्वाचा आहे. जे नवीन आहे त्यांनी या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा. ॲग्रोशिवार हे केवळ बाजारभावाचे अंदाज आणि बाजारभाव आणि त्याचे ॲनालिटिक्स सांगत नाही, तर जेव्हा गरज पडते पत्रकारितेचा वसा घेतला असल्यानं आम्ही शेतकऱ्यांची आणि एकूण या सगळ्या कांदा बाजाराशी जोडलेल्या घटकांची बाजूही मांडतो. तर आज असाच विषय घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सुरुवात करताना कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल की बाबा हे कांद्याचे बाजारभाव असे वाढणार आहेत आणि हे व्यापाऱ्यांचं मध्येच कुठे आलं. निमित्त असं आहे की काल किंवा परवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांनी मनमाडमधल्या, नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड नावाची बाजार समिती आहे, हे आता सगळ्यांना बाहेर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, त्यांनी असं वक्तव्य केलं की नाफेड जी खरेदी संभाव्यपणे जे बाजार समित्यांमध्ये करणार आहे, खुल्या पद्धतीने करणार आहे, त्या खरेदीला आमच्या व्यापाऱ्यांचा विरोध राहील. आणि व्यापाऱ्यांचा विरोध राहील, आम्ही ते करू देणार नाही. म्हणजे काय करणार? विरोध म्हणजे काय करणार माहीत नाही. नाफेडला खरेदी करायची असेल तर शेतकऱ्याच्या बांधावर करावी. शेतकऱ्याच्या बांधावरचाच तो सगळा माल घ्यावा, निर्यात करावा किंवा समुद्रात टाकून द्यावा. म्हणजे सरकारी जो पैसा असतो, हा पैसा असा आभाळात न पडतो किंवा कुठल्या तरी बापजादेची मालमत्ता असते त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि ती मालमत्ता फुकट असते आणि ते फुकट वाटण्याचे हे पैसे आहेत खैरातीचे. त्या पद्धतीनं सरकारने खरेदी करायची. शेतकऱ्याचा जो चांगला माल आहे, मेहनतीनं पिकवलेला माल आहे, तो त्याच्या बांधावरनं खरेदी करायचा आणि त्याचं काय करायचं? समुद्रात टाकून द्यायचा. कितीतरी घाणेरडा आणि सडलेला कांदा असतो जेव्हा व्यापारी विकतात या सगळ्या याच्यामध्ये. हा विषय मला बोलायचा नाहीये. तर त्या सडलेल्या कांद्याला सुद्धा मागे मी एका खळ्यावर गेलो होतो व्यापाऱ्याचा, अतिशय घाणेरडा सडका कांदा होता, ज्याला खात किंवा आज शेतकरी फेकून देत आहे असा कांदा आहे. डिसेंबरचा काळ होता आणि तो अतिशय एक एक कांदा करून तिथला कर्मचारी जमा करत होता. तो म्हणाला की हे गाड्यावरचे आणि हॉटेलवाले हा कांदा विकत घेतात, 5 रुपये तरी येतील, कारण त्यावेळेचा कांद्याचे जो भाव होते ते 40 आणि 50 रुपये होते. तर त्याला 5 आणि 7 रुपयाची अपेक्षा आहे. तुमचा सडलेला कांदा तुम्ही 5 रुपयाला विकणार आणि शेतकऱ्यांनी, गव्हर्नमेंटने जर शेतकऱ्याच्या बांधावर त्याला 4 पैसे मिळवून देण्यासाठी म्हणून जर खरेदी करत असेल तर तुम्ही काय सांगायचं? समुद्रामध्ये टाका. आणि पैसा कोणाचा? हा सगळा पैसा शेतकऱ्याचा असणार. त्याच्यामध्ये आमच्या टॅक्सचा पैसा असणार, सगळ्या भारताच्या शेतकरी आणि सामान्य लोकांचा. तर मग हे स्टेटमेंट करताना आपण थोडा सुद्धा विचार करत नाही की बाबा नाफेडच्या खरेदीच्या संदर्भात समुद्रात माल टाकणं किंवा काय आहे. आता या स्टेटमेंटचा किंवा या व्यापाऱ्यांना ही जी काही ज्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत ते बघत असतील तर मला विशेष फरक पडत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. तर ते काय संदर्भ आहे ते आपण बघूया. तर साधारण 2 आठवड्यापूर्वी
केंद्रीय मंत्री जे आहे, ग्राहक संरक्षण मंत्री, त्यांना महाराष्ट्रातले 2 मंत्री आणि एकूणच काही आमदार जाऊन भेटले. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले कृषी मंत्री होते, नाशिकचे सिन्नरचे आहेत. दुसरे जयकुमार रावल आहेत, महाराष्ट्रातले पणन मंत्री आहेत, ते बऱ्यापैकी ॲक्टिव्ह दिसत आहेत सध्या. त्याच्यानंतर काही आमदार आहेत, त्यामध्ये देवळ्याचे आमदार होते, डॉक्टर राहुल आहेर होते. या सगळ्यांनी त्यांना निवेदन केलं आणि असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव आता कोसळत आहे, उत्पादन जास्त झालेलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, देशामध्ये तुम्ही जो नाफेडच्या खरेदीचा कोटा दिलेला आहे तो 3 लाख मेट्रिक टन आहे, नाफेड आणि NCCFच्या खरेदीचा दोघां मिळून. तो तुम्ही 6 लाख मेट्रिक टन करावा. इतकंच नाही तर नाफेड आणि NCCFच्या खरेदीमध्ये गैरप्रकार झाले, घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाले, असा जे अनुभव आहे ते उघडकीस पण आलेला आहे. तर ते टाळण्यासाठी म्हणून तुम्ही काय करा की ही खरेदी खुल्या बाजारातनं करा. आता या बातम्या यायला लागल्या आणि जी कृत्रिम बाजारभाव वाढलेली होती पिंपळगाव आणि लासलगावची, त्यानंतर कांद्याचे बाजारभाव धडाधड कोसळायला लागले आणि 25 रुपयाचे जे भाव होते ते आता 18 रुपये 20 रुपयावर आज आलेले आहेत. 20च्या खालीच असतील. व्यापाऱ्यांना भीती वाटली. त्यांना वाटलं की हे 3 लाख मेट्रिक टन जर खुल्या बाजारातनं खरेदी केली किंवा जो कोणी व्यापारी स्टेटमेंट देत असेल त्याला जरा जास्त वाटली असेल तर आपला सगळा खानदानी बिझनेस बंद होईल. गेले कितीतरी वर्षांपासून हे सगळे लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या ठिकाणचे व्यापारी आहे, अहिल्यानगरचे व्यापारी, हे जणू काही ही सगळी बाजार व्यवस्था बंद होईल, ही चेन बंद होईल आणि आता आपलं काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपण आता खायला बिला मिळेल की नाही, इतकी वाईट परिस्थिती येईल आपल्याला. त्यामुळे ते घाबरले असावेत. त्याचमुळे या सगळ्या बातमीच्या पार्श्वभूमीवर असं स्टेटमेंट करतायत. फार पूर्वी वेगवेगळ्या दैनिकांमधनं, वेगवेगळ्या माध्यमांमधनं हीच व्यापारी मंडळी म्हणत होती की बाबा तुम्ही सरकारने नाफेडची खरेदी अशी करू नका, घोटाळे होतात, नाफेडची खरेदी कशी करा, NCCFची खरेदी कशी करा. तर नाफेडमध्ये हिंमत असेल, सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी गव्हर्नमेंटच्या हिशोबाने जे काही असतील कोणी तर त्यांनी आमच्या बाजार समितीमध्ये येऊन खुलेआम पद्धतीने लिलावाच्या याच्यातनं खरेदी करावी, लिलावाच्या माध्यमातून. तुम्ही बघा मागचे स्टेटमेंट आहे, वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल असेल कोणी किंवा दैनिका असतील, काही व्यापारी तर माझ्याशी बोललेले आहेत एकदम, नाही ते सर ते असं असतं तसं असतं, तुम्ही खुलेआम पद्धतीनं खरेदी केली पाहिजे नाफेडनं. याचा अर्थ सरकारनं खुल्या पद्धतीनं, लिलाव पद्धतीनं खरेदी करायला कुठल्याही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचा, त्यांच्या संघटनेचा विरोध नसावा. मग आता जर सरकार 3 लाख मेट्रिक टन जे काय आहे ते जर तुमच्या बाजारात येऊन, म्हणजे बाजार काय तुमच्या मालकीचा नाही आहे, तो शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, तुम्हाला फक्त परवाने दिलेले आहेत, जर तिथं खरेदी करत असेल तर मग हे अचानकच कुठनं पिल्लू सोडलं कोणीतरी आणि मनमाडच्याच बाजार समितीमधलं हे 3-4 व्यापारी तेच कसं काय हे करतायत. तर याचं गौडबंगाल आज आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या समोर मला मांडायच्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जिल्हा बँकेच्या कर्जाच्या संदर्भातले प्रकरण मोठं गाजत आहे आणि या जिल्हा बँकेमध्ये प्रचंड घोळ झालेले आहेत. शेतकरी त्यांची कर्जमाफी करायचं म्हणून 2 वर्षांपासून आंदोलन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे नेते आहेत, त्यांचं कर्ज पण आहे, त्यामध्ये विद्यमान काही मंत्री पण आहेत, त्यांनी कर्ज फेडलेले नाही आहे, त्यांच्यामुळे हे जिल्हा बँक आता डबघाईस आली आहे. या राजकारणामध्ये 2 मंत्र्यांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत. त्यांच्यामध्ये चांगलं जुंपलेलं आहे, 2 दिवसापासून त्याच्या बातम्या येत आहेत. आता या सगळ्या याच्यामध्ये एका मंत्र्यांनी तर जाऊन नाफेडच्या संदर्भात कांद्याची खरेदी इथून करावी असं तर केलेलं आहे. दुसऱ्यांचं म्हणणं काय ते कळालं नाही, पण त्यांच्याशी त्यांचं वर्चस्व असलेला जो मतदारसंघ आहे तो आहे नांदगाव, मनमाड वगैरे त्या परिसरामध्ये, आणि ही तीच जी काही गोष्ट आहे ते राजकारण आहे. त्याच्यामध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणं लावण्याचे काम चाललेले आहे. तुम्ही क्रोनॉलॉजी समजा की एक मंत्री जातो दिल्लीमध्ये, दुसरा आज विधान परिषदेमध्ये त्यांनी जयकुमार रावलांनी इथे घोषणा केली
की कांद्याला जे काही आम्हाला उपाय करायचे आहेत कांद्याच्या संदर्भात, मग ते बाहेरच्या ठिकाणी पाठवायचं असेल त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. नाफेडला अतिरिक्त खरेदीची विनंती केलेली आहे. इतकंच नव्हे तर नाफेडमध्ये घोटाळे होऊ नये म्हणून व्हिज्युअल आणि त्या सारखे पथकं आहेत, निरीक्षण पथकं आहेत आणि त्या सगळ्यांना इतकं कमी काय म्हणून त्यांनी अशी पण घोषणा केली की अँटी करप्शन ब्युरो या सगळ्या लाचलुचपत निर्मूलन विभागालाही सांगितलेलं आहे, ते पण आता नाफेड NCCFच्या खरेदीला मॉनिटर करणार आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. मग अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना ही भीती नक्की काय? तुम्हाला मधल्या काळामध्ये असं लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या याच्यातनं जे नाफेडच्या खरेदीच्या संदर्भात घोटाळे बाहेर आले, त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं त्यांच्याकडनं खरेदी होते असं म्हटलं गेलं. सगळे व्यापारी नाही, तर काही व्यापारी आमच्याशी बोलत असतात, ते प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करत असतात. पण काही झारीतले शुक्राचार्य जे असतात की ज्यांना असं वाटतं की आपल्या बाजारातलं आपलं वर्चस्व त्या सगळ्या याच्यात, म्हणजे काही राजकारण्यांना पैसे पुरवणारे व्यापारी आहेत, काही राजकारणच करणारे व्यापारी आहेत की जे मराठी नाही आहे पण ज्यांना समोर यायचं नाही, अमराठी व्यापारी आहेत, वर्षानुवर्ष इथं ठाण मांडू नये, ते असं पिल्लू सोडून देतात आणि दोन मराठी माणसांमध्ये भांडणं लावतात. त्याच्यामध्ये राजकारण्यांमध्ये भांडण लावतात, त्यांना पैसे पुरवतात, म्हणजे पैसे पुरवतात म्हणजे कर्ज बिर्ज देतात, असे पण काही व्यापारी आहेत. तर त्यांना असं वाटलं की आपलं जे वर्चस्व आहे या बाजारामधलं, कारण अनेक जण असं सांगतात की काही बाजारामध्ये बाहेरच्या माणसाला परवाना मिळत नाही, कारण एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षांनी मला असं सांगितलं, त्यांची सहकारी संस्था पण आहे, ते जेव्हा कांदा खरेदी करायला लिलावासाठी ते तिथं गेले त्या बाजार समितीत, तेव्हा तिथल्या व्यापाऱ्यांनी विरोध केला. कारण का? की नाही, तुम्ही आमच्या बाजारात नाही यायचं का कांदा खरेदी करायला, तुम्ही बोली नाही लावायची. की ही एवढी मोनोपॉली या लोकांची आहे. तर हे तेच झारीतले शुक्राचार्य जे आहेत ते व्यापारी समाजाला बदनाम करत आहेत. नाशिकचा लासलगावचे पिंपळगावचं जे बाजारात तुम्ही जर गेलात तर आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तुलनेत सर्वाधिक बाजार हा तिथं मिळतो, बाजारभाव तिथं मिळतो कांद्याला. याचा अर्थ तिथले व्यापारी सजग आहेत, त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. मात्र असे जेव्हा स्टेटमेंट येतात मनमाडवरनं, कुठून नांदगाववरनं, कुठून येवल्यावरनं किंवा आणखी कुठून तरी कोणीतरी 2-4 लोक येतात आणि कांदा समुद्रात फेकून द्या म्हणतात, त्यावेळेस शेतकऱ्याला संताप आल्याशिवाय राहत नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये याची जी क्रोनॉलॉजी तुम्ही समजून घेतली, जसं मी म्हणालो की नाफेडच्या खरेदीशी संबंधित हे जे व्यापारी आहेत, काहींचं नाव घेतलं की ज्यांना नाफेड आणि नाफेड विशेषतः शेतकरी कंपन्या नको होतं त्यांना माहिती आहे या शेतकरी उत्पादक कंपन्या आल्या तर आपली मोनोपॉली कमी होईल आणि शेतकऱ्यांचं वर्चस्व तिथं होईल आणि मधले हे जे मध्यस्थ आहे ते निघून जाईल, याच्यासाठी सरकार तर कधीच प्रयत्न करत आहे. मग त्यांनी तिथं घोळ घातला, घोटाळे केले, अधिकाऱ्यांना लाच देण्यापासून या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओत केलेला आहे. तर आजचा तो काही भाग त्याच्यामध्ये नाही आहे. पण आता जे काही चांगले व्यापारी जे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत या सगळ्या याच्यामध्ये, त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रकार किंवा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार या मनमाडच्या या जे कोणी आहे त्यांनी स्टेटमेंटमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये TV18 मध्ये एक आलं आणि लोकशाही न्यूजमध्ये ती बातमी आलेली आहे. ते नाव घेऊन सांगायला हरकत नाही. आता तुम्हाला याची गंमत सांगतो, मनमाडला काही पत्रकार असे आहे की बाप पत्रकार, त्याचे 2 पोरं 3 पोरं पण पत्रकार आहेत. एकाच घरामध्ये 3 पत्रकार आहेत, वेगवेगळ्या चॅनलचे दांडके घेऊन फिरतात, वेगवेगळ्या याला तोच मजकूर तो 4-5 दैनिकांना देतात. अशा काही जणांची तिथं मोनोपॉली आहे पत्रकारांची. मला पत्रकारांवर टीका करायची नाहीये, पण त्यातनं गंमत काय होती, हा जो पत्रकार बापानं एक त्या व्यापाऱ्याचं स्टेटमेंट घेतलं, सेम व्हिडिओ पोराचा चॅनलला लागतो, म्हणजे पोरगा जिथं स्ट्रेंजर आहे तिथं पण येतो, त्याच्यानंतर कुठल्या तरी दैनिकांमध्ये येतो, मग यूट्यूब चॅनलला येतं. हे सगळं केल्यानंतर एकदम मोठा धुराळा उडतो की आता व्यापाऱ्यांचा विरोध, व्यापाऱ्यांचा विरोध, व्यापाऱ्यांचा विरोध, शेतकऱ्यांमध्ये संताप, व्यापाऱ्यांचा नाफेडच्या खरेदीला विरोध. पण हे सगळं कशासाठी आहे? तर एक मंत्री जेव्हा प्रयत्न करतोय तर त्याला मात देण्यासाठी तर नाही ना,
अशी चर्चा आता नांदगाव मनमाडमध्ये आणि लासलगाव पिंपळगावमध्ये सुरू झाली आहे. ते म्हणताय की हे तुमच्या दोन मंत्र्यांचं राजकारण आहे, आम्हाला कशाला मध्ये घेतायत. म्हणजे गरज जेव्हा असते तेव्हा आम्ही व्यापारी तुम्हाला मदत करतो, आम्ही शेतकरी तुम्हाला मदत करतो. आतापर्यंत व्यापारी समाज असा आहे की जो त्याचं काम करत आलेला आहे. मग ते लासलगावचं असेल, पिंपळगावचं असेल. लासलगाव व्यापारी असोसिएशननी कुठल्याही पद्धतीनं अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही या संदर्भात नाफेडच्या विरोधात. पिंपळगाव व्यापारी कांदा व्यापारी असोसिएशननी कुठल्याही प्रकारचं असं स्टेटमेंट दिलं नाही. नाशिक जिल्ह्याच्या कांदा व्यापारी असोसिएशननं नाफेडच्या विरोधात किंवा नाफेडच्या खरेदी विरोधात कुठल्याही प्रकारचं असं अधिकृत किंवा अनधिकृतपणे स्टेटमेंट दिलेलं नाही, त्याची पुष्टी केलेली नाही. मग हे कोण 2-4 माणसं आलेत की जे कुठल्या तरी 2-4 पत्रकारांनी ते मॅनेज केलं त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि ते सांगतायत की शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही बांधावर खरेदी करा आणि फेकून द्या, नाफेडची खरेदी करू नका, शेतकऱ्यांना भाव मिळू देऊ नका. एवढी काय भीती वाटते तुम्हाला की या सगळ्या याच्यामध्ये? तर हे चौकशी केल्यानंतर, याची क्रोनॉलॉजी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगायचं की हे राजकारण आहे. कदाचित यांचा पुढचा प्रयत्न मग ते मनमाडची बाजार समिती, मग तिथं किंवा लासलगावची, मग त्याच्या बाजूची असेल तिथं संप घडवून आणणं, मग दोन या सगळ्या याच्यामध्ये भांडणं लावणं, असं पण असू शकेल, अशी आता शक्यता काही शेतकऱ्यांना वाटते. बरं, या सगळ्यामध्ये आता शेतकरी संघटना किंवा ज्या एरवी व्यापारी असतील किंवा काही असेल त्यांच्या विरोधात जेव्हा उभे राहतात, आंदोलन करतात, पाण्याच्या टाकीवर चढतात, शोले स्टाईल आंदोलन करतात किंवा निवेदनं देतात, त्यांची काय भूमिका आहे ते बघणं आता हे राहील. कारण आतापर्यंत एकाही शेतकरी संघटना किंवा कुठल्याही शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी नेत्यानं या संदर्भात स्टेटमेंट केलेलं नाही त्या व्यापाऱ्याच्या विरोधात. कदाचित ते करतील, हा व्हिडिओ आल्यानंतर किंवा हा व्हिडिओ सुरू असताना केलंही असेल, निवेदन दिलंही असेल. कारण बऱ्याच शेतकरी संघटनांची मागणी अशी होती, त्यांनी आपले पत्र मुख्यमंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांना दिले होते की नाफेडची खरेदी ही घोटाळा होतो, त्यामुळे तुम्ही खुल्या बाजारातनं करा. आता गंमत अशी आहे की एका बाजूला शेतकरी संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणतायत की नाफेडची खरेदी खुल्या बाजारातून करा. माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते माध्यमांना खुलेआम सांगतात की नाफेडच्या खरेदीमध्ये पूर्वी गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाले, त्यामुळे ही खरेदी खुल्या बाजारातनं करावी, बाजार समितीतनं करावी, अशी आमची मागणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याला क्रॉस म्हणून व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असणारे कोणीतरी 2 असतात, ते असं म्हणतात की आम्ही याला विरोध करू, नाफेडच्या खरेदीला आम्हाला नको आहे, हा व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा उद्योग आहे, वगैरे वगैरे. करायची असेल तर पाण्यात टाकून द्या तुमचे कांदे. शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोल हे करतात. ही कुठेतरी कॉन्स्पिरसी आहे, शेतकरी आणि याच्यामध्ये भांडणं लावण्याचं कारण आहे. मला असं वाटतं शेतकरी संघटना जर कोणी बघत असेल तर त्यांनी याच्यावर जरूर काही हे करावं, त्याच्यावर माहिती घ्यावी आणि त्या संदर्भात त्यांची भूमिका काय ती आता बघणं गरजेचं आहे. या संदर्भात ॲग्रोशिवाने काही व्यापाऱ्यांशी, काही निर्यातदारांशी, जे व्यापारी, निर्यातदार, आडते, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की हे जे स्टेटमेंट येत आहेत हे पूर्ण चुकीचे स्टेटमेंट आहे आणि हे सगळे व्यापारी लासलगाव, पिंपळगावचे, नाशिकचे मोठे मोठे व्यापारी आहेत, चांगले व्यापारी आहेत, रेप्युटेड आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं मनमाडमधनं ज्या पद्धतीचं स्टेटमेंट येत आहे किंवा या पद्धतीनं आलेलं आहे, हे कुठेतरी अरेंज केल्यासारखं वाटतं किंवा हे त्यांनी करायला नको होतं. मला खात्री आहे की नाशिक कांदा व्यापारी असोसिएशन म्हणजे नाशिक जिल्ह्याचं, लासलगावचं असेल, पिंपळगावचं असेल किंवा मनमाडचं सुद्धा त्यांचं स्थानिक कांदा व्यापाऱ्यांचं किंवा एकूण व्यापाऱ्यांचं असोसिएशन असेल, या संदर्भात काहीतरी पत्रक काढेल आणि त्यांची भूमिका स्पष्ट करतील की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहात का शेतकऱ्यांच्या विरोधात आहात. नाफेडची कांदा खरेदी जर याच्यामध्ये होत असेल आणि नाफेडच्या बाजारभावाप्रमाणे होत असेल तर व्यापाऱ्यांचं नुकसान कसं? नाफेडचा आजचा बाजारभाव आहे 1575 रुपये, 1580 रुपये, आणि तुम्ही जर बाजारभाव जर 1600-1700 देत असाल, 2000 देत असाल, तर मग तुमचं नुकसान तुमच्या पोटावर काय पाय यायचा हे आहे, प्रश्न आहे. याचा अर्थ व्यापारी आणि व्यापाऱ्यांमध्येच 2 गट आहेत. दुसरी गोष्ट, या 2 दिग्गज नेत्यांमधलं राजकारण आहे, त्यासाठी कोणीतरी पिल्लू सोडून दुसऱ्या नेत्याला मात देण्यासाठी करत नाही ना.
त्यासाठी काही पाकिटबाज पत्रकारांना हाताशी धरून एकाच फॅमिलीमधले एकाच कुटुंबातले पत्रकार 4-4 याला बातम्या देणं असं करत नाही ना. आणि त्यातून शेतकऱ्यांचा आता जे चाललंय त्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून त्यांच्यामध्ये राग आणण्याचा प्रयत्न करून मूळ मुद्दा काय आहे की बाजारभाव द्या, आमचे बाजारभाव घसरले, त्याला सोल्युशन द्या. त्याच्यावरनं तुमच्या धेडगुजऱ्या किंवा ज्या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हाताशी धरत तर नाही ना. तर हा सगळा आज मुद्दा तुम्हाला मांडायचा होता. व्हिडिओ जरा मोठा होईल, थोडा त्रासदायक होईल अनेकांना. जे काही चांगले व्यापारी आहे त्यांच्या विरोधात हा व्हिडिओ नाही आहे. पण जे असे काही राजकीय किंवा याच्यामध्ये स्वतःला नुकसान करून घेत आहेत किंवा काही पत्रकार पण असे जे आहेत की पाकिटबाज आहेत, चांगले पत्रकार पण आहेत त्या ठिकाणी, तर त्यांच्या विरोधात हा व्हिडिओ नाही आहे. त्या सगळ्यांच्या संदर्भात बोलण्याचा काही संबंध नाही. पण जे असे रिकामे उद्योग करतात त्यांना मात्र योग्य वेळी त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवायला पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच. या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय, एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं ते इथं कॉमेंटमध्ये जरूर द्या. धन्यवाद.